मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पनीर तवा पुलाव करणार आहोत. बाहेर पावभाजीच्या स्टॉलवरती मिळणारा पनीर तवा पुलाव किंवा तवा पुलाव सुद्धा तुम्ही बोलू शकतात. किंवा जिथे डोसा कॉर्नर असतो त्या डोसा कॉर्नरवरती सुद्धा आपल्याला पनीर तवा पुलाव इझिली मिळतो. आणि हा पनीर तवा बघितला की तोंडाला पाणी सुटतं. आणि एवढं सांगेल की पनीर तवा पुलाव हा माझा खूप फेवरेट आहे. पनीर तवा पुलाव, त्यासोबत छान मस्त असा रायता आणि छान मस्त तळलेला पापड. हे असं चित्र समोर जरी आणलं ना तरी पोटामध्ये कावळे ओरडायला सुरुवात होते आणि तोंडाला पाणी सुटतं. तर पाणी सुटण्याच्या अगोदर पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण पावभाजीच्या ठेल्यावरती किंवा पावभाजीच्या स्टॉलवरती मिळणारा पनीर तवा पुलाव करतो. त्यासाठी पहा मी काय काय घेतलेलं आहे. तर इथे थंडीचा महिना आहे. थंडीच्या महिन्यामध्ये खूप साऱ्या आपल्याला व्हेजिटेबल्स मिळतात. इथे मी गाजर घेतला आहे, फ्लॉवर घेतलेलं आहे, त्यानंतर फरसबी घेतलेला आहे, फ्रोझन वटाणे म्हणजे हे मटारच्या ज्या शेंगा आहेत त्या घेतलेल्या आहेत, 4 बटाटे घेतलेले आहेत, प्लस पनीर घेतलेलं आहे. तर इथे हे अमूल पनीर आहे. तर आपण एवढ्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. तर भाज्या आपण चिरून घेणार आहोत. सर्वप्रथम हे जे बटाटे आहेत आपल्याला बटाटे बॉईल करून घ्यायचे आहेत. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. 3 शिट्ट्या द्यायच्यात आपल्याला आणि बटाटे छान मस्त 3 शिट्ट्यांमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी हा जो फ्लॉवर आहे हा फ्लॉवर मी असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो फ्लॉवर आहे ना हा फ्लॉवर आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे. मी फक्त 10 मिनटं हा फ्लॉवर बॉईल करून घेणार आहे. आपल्याला हा जो फ्लॉवर आहे हा फक्त हाफ कुक करून घ्यायचा आहे, म्हणजे फक्त अर्धा शिजवायचा आहे, पूर्ण शिजवायचा नाही. म्हणून फक्त अगदी 7 ते 8 किंवा 10 मिनटं आपण फक्त याला बॉईल करून घेणार आहोत. तर इथे मी थोडा गॅस मोठा करून तुम्ही ते पाहू शकतात. छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि इथे 10 मिनटं झालेले आहेत. गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त 10 मिनटं आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. गॅस बंद केला आहे मी. आता काय करायचं तुम्ही पहा, इथे आपला एक जाळीचा बाउल घ्यायचा आहे आणि हा फ्लॉवर पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जो पाणी आहे तो निघून जाईल आणि जो एक्स्ट्रा पाणी असेल तो सुद्धा निघून जाईल आणि हा जो फ्लॉवर आहे तो थंड करून घ्यायचा आहे. तर इथे आपण तवा पुलाव करतो आहे. त्यासाठी मी इथे वाडा कोलम हा राईस घेतलेला आहे. तुम्ही जर तुमच्याकडे बिर्याणी बासमती राईस किंवा बासमती राईस असे तुम्ही तो घेऊ शकतात. आता माझ्याकडे बासमती राईस नाही आहे किंवा बिर्याणी बासमती राईस नाही आहे, तर माझ्याकडे हा वाडा कोलम आहे. तर डेली जो स्टीम राईस करण्यासाठी मी वाडा कोलम यूज करते. तर मी आज वाडा कोलमपासूनच मी आज स्टीम राईस तयार करून घेणार आहे आणि याचपासून आपण पनीर तवा पुलाव तयार करून घेणार आहोत. तर चला, मी इथे पूर्ण एक बाउल भरून वाडा कोलम घेतलेला म्हणजे राईस घेतलेला आहे. आता हा जो राईस आहे हा राईस आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी 2 ते 3 पाण्यामध्ये हा राईस स्वच्छ धुवून घेतलेला आहे. यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे. तर यामध्ये मी मॅगी क्यूब ॲड करणार आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे मॅगी क्यूब नसेल तर तुम्ही मॅगी मसाला ॲड करू शकतात. जर तुम्हाला मॅगी क्यूब किंवा मॅगी मसाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात. पण हे जे मॅगी क्यूब आहे हे शक्यतो राईससाठीच वापरला जातो. म्हणजे मग तुम्ही बिर्याणी करा किंवा तुम्ही पुलाव करा किंवा म्हणजे राईसपासून कुठलेही जे पदार्थ असतात, म्हणजे जो राईसचा जोही एक बोलतात ना की मसाला राईस असो किंवा जिरा राईस असो किंवा बिर्याणी असो, पुलाव असो, त्या सगळ्यांमध्ये हे
मॅगी क्यूब यूज म्हणजे वापरतात, पण ऑप्शनल आहे. जर आवडत असेल तर ॲड करा, नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. आता याच्यामध्ये मी एक छोटा चमचा म्हणजे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे, अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे. आता हे सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा की मी इथे कुकरमध्ये राईस स्टीम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे. इथे मी 2 शिट्ट्या देणार आहे. 2 शिट्ट्यांमध्ये छान मस्त आपला हा जो राईस आहे तो मोकळा होणार आहे. आणि जर तुम्ही मॅगी क्यूब, मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण खूप कमी ठेवा, एवढं सांगेल. कारण मॅगी क्यूब आणि मॅगी मसाला यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं. आता तुम्ही पहा, इथे सगळ्याच भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. इथे फ्लॉवरसुद्धा मी छान मस्त बॉईल करून घेतलेला आहे. बटाटासुद्धा बॉईल करून त्याचं साल काढून तोसुद्धा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे ज्या व्हेजिटेबल होत्या त्या सगळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. पनीरसुद्धा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतला आहे. कांदा, टोमॅटो, त्याचबरोबर मिरची हे सुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे. आता इथे तुम्ही साईडला बघा, इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. तर बाहेर जी स्टॉलवरती जो पनीर तवा पुलाव मिळतो ना, तर त्यासाठी जे मसाले वापरले जातात, तर तिथे काश्मीरी मिरची पावडर असते, तिची पेस्ट केली जाते. तर काश्मीरी मिरची पावडर गरम पाण्यामध्ये 1 तास भिजवली जाते आणि त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर आणि लसूण याची पेस्ट केली जाते. आता माझ्याकडे काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची नाही म्हणून डायरेक्ट मी काश्मीरी मिरची पावडर घेतले 4 चमचे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे माझ्याकडे तवा आहे. तर मी या तव्यावरतीच पनीर तवा पुलाव करणार आहे. आता सगळ्यांकडेच असा तवा मोठा नसतो, तर तुमच्याकडे असा फ्राय पॅन असेल, तुम्ही अशा पॅनचासुद्धा वापर करू शकतात पनीर तवा पुलाव करण्यासाठी. आता माझ्याकडे मोठा तवा आहे, तर मी या मोठ्या तव्याचाच वापर करणार आहे. आणि आपण जो तव्यावरती जो पनीर तवा पुलाव करतो त्याला खूपच छान मस्त अशी चव येते. पण शक्यतो सगळ्यांकडे असा मोठा तवा नसतो, तुम्ही फ्राय पॅनचा वापर करू शकतात. इथे मी ऑइल ॲड केलेलं आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर मी इथे अमूल बटरचा जो क्यूब आहे तो ॲड केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तवा घ्यायचा आहे, तव्यावरती ऑइल आणि पनीर क्यूब अमूल बटरचा क्यूब ॲड करायचा आहे. आणि छान मस्त तेल आणि हे जे अमूल बटर आहे तो मेल्ट झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि मिरची, बारीक चिरलेली मिरची ॲड करायची आहे. त्याचबरोबर इथे मी कांदा घेतलेला आहे, तो बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे. आणि इथे मी अगदी पाव चमचा मीठ ॲड केले, कारण मिठामुळे हा जो कांदा आहे हा कांदा शिजतो. आता हे सगळं ॲड केलेलं आहे. गॅस बारीक करायचा आहे आणि छान मस्त मंद गॅसवरती हा जो कांदा आहे 1 ते 2 मिनटं छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करून झाला की आपला त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. हा टोमॅटोसुद्धा 1 ते 2 मिनटं छान मस्त फ्राय करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण ही जी काश्मीरी मिरची पेस्ट तयार केली होती ती ॲड करायची आहे. आणि इथे मी 1.5 चमचा पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. आणि बाहेर जो तवा पुलाव मिळतो ना, त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पेस्ट आणि पावभाजी मसाला यूज केला जातो. हेच मसाले वापरले जातात. आता छान मस्त हे व्यवस्थित हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर ज्याही व्हेजिटेबल्स आहेत त्या सगळ्याच ॲड करायच्या आहेत. गाजर, फरसबी, त्यानंतर फ्रोझन वाटाणे, त्यानंतर फ्लॉवर, या सगळ्या भाज्या ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता एवढंच सांगेल की आपल्याला ही सगळी प्रोसेस मंद गॅसवरतीच करायची आहे.
आता या ज्या भाज्या आहेत तर ह्या ज्या भाज्या आहेत ह्यासुद्धा आपल्या तव्यावरती फक्त हाफ कुक करून घ्यायच्या आहेत. अगदी मी 5 ते 6 मिनटंच ह्या ज्या भाज्या आहे मंद गॅसवरती तव्यावरती छान मस्त शिजवून घेणार आहे. तर पहा इथे मी हा स्टीम राईस करून घेतलेला आहे. हा जो स्टीम राईस आहे हा स्टीम राईस मी एका प्लेटमध्ये मोकळा करून घेतलेला आहे. 3 ते 4 स्पून ऑइल ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्याला ऑइल याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हा जो राईस आहे छान मस्त मोकळा होईल. आणि अजून एक गोष्ट सांगते, तर तुम्ही फ्राय पॅनमध्ये जर तुम्ही तवा पुलाव करत असाल तर तुम्ही या वेळेला सगळ्या भाज्या जेव्हा ॲड करता तेव्हा तुम्ही झाकण ठेवून तुम्ही मंद गॅसवरती शिजवू शकतात. आता हा तवा याच्यावरती मी म्हणजे असं काही माझ्याकडे असं ताट नाही की मी उपडं घालू शकतो त्याच्यावरती, म्हणून मी ओपन स्पेसवरतीच मंद गॅसवरती छान मस्त हे अगदी 5 ते 6 मिनटं शिजवून घेतलेला आहे. आता पहा इथे उकडलेला बटाटा आणि आपण जो पनीर कट करून घेतला होता तो ॲड करायचा आहे, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा जो स्टीम राईस आहे ना, हा स्टीम राईस आपल्याला ॲड करायचा आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हलक्या हाताने हा जो स्टीम राईस आहे आणि ह्या भाज्या सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकतात की मी इथे अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे अगदी झटपट अशा पद्धतीने आपला पनीर तवा पुलाव तयार झालेला आहे. वरतून कोथिंबीर सर्व करून घेऊया. आणि अजून एक गोष्ट सांगते की आता तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता. तर तुम्हाला मीठ कमी वाटत असं तुम्ही वरतून मीठ ॲड करू शकतात. आता मी याच्यामध्ये मॅगी क्यूब ॲड केलेली आहे आणि थोडं मीठसुद्धा ॲड केलं होतं, त्याच्यामुळे मी वरतून मीठ नाही ॲड केलं आहे. गॅस बंद करायचा आहे, वरतून कोथिंबीर सर्व केलेली आहे. तर इथे आपला पनीर तवा पुलाव तयार झालेला आहे. आणि हा जो पनीर तवा पुलाव आहे चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. तर चला आता रायता करूया. तर रायता करण्यासाठी तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे. आता या दह्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी ॲड केलेलं आहे. छान मस्त हे जे दही आणि पाणी व्यवस्थित मस्त फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. पाव चमचा मीठ ॲड केलेलं आहे. मीठसुद्धा या दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे आपल्याला बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा रायतासुद्धा तयार झालेला आहे. आता इथे मी पोंगा पंडित घेतलेले आहेत. माझ्याकडे पापड नाही आहे, तर मी पापड नाही म्हणून मी इथे हे जे पोंगा पंडित आहे हे तळून घेणार आहे. तर बाहेर तुम्ही जर बघायला गेलात तर पनीर तवा पुलाव त्याचबरोबर रायता आणि पापड असतो. तर आज आपण पटापट हे पोंगा पंडित तळून घेऊया.
तर तुम्ही पाहिलं असेल की आपण पनीर तवा पुलाव तयार करून घेतलेला आहे. आता हा जो पनीर तवा पुलाव आहे किंवा तवा पुलाव आहे, आपण जो पावभाजीच्या स्टॉलवरती जो तवा पुलाव खातो त्याच्यामध्ये मोस्टली जर तुम्ही बघायला गेला तर ज्या भाज्या असतात तर फ्रोझन वाटाणा असतो, गाजर असतो, त्यानंतर फरसबी आणि पनीरचे छोटे छोटे स्क्वेअर साईजचे तुकडे असतात, चौकोनी तुकडे असतात. एवढ्याच भाज्या असतात, जास्त भाज्या नसतात. पण इथे मी माझ्या आवडीनुसार मला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या मी इथे ॲड केलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता. आणि हा जो तवा पुलाव आहे ना तो खूपच छान लागतो. आणि पनीर तवा पुलाव त्याच्यासोबत रायता. आता माझ्याकडे पापड नव्हते म्हणून मी पोंगा पंडित तळले, पण तुम्ही खारवड्या कुरडया वगैरे काही असे तुम्ही ते तळू शकतात. पण तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पनीर तवा पुलाव नक्की ट्राय करा. आता माझ्याकडे मोठा तवा होता म्हणून मी तव्यावरती केलेला आहे. जर तुमच्याकडे तवा नसेल, कारण सगळ्यांकडेच मोठा तवा असा नसतो, मग अशा वेळेला तुम्ही जो आपला फ्राय पॅन असतो तुम्ही त्याच्यावरती करू शकता. नक्की ट्राय करून पहा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय. थँक्यू. हां.